लखनगंज पोलीस ठाणे यांच्या पथकाने एमडी पावडर बाळगणाऱ्या आरोपीला अटक करत मोठी कारवाई केली आहे। ही कारवाई नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतनं सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर एकत्रित येऊया, नशामुक्त समाज घडवूया या मोहिमेअंतर्गत करण्यात आली। 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:30 ते 9:30च्या दरम्यान लखनगंज पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली। माळधक्का रोड इतवारी रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूस पार्किंगकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम संशयास्पदरित्या उभा असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी तत्काळ सापळा रचला आणि त्या इसमाला ताब्यात घेतलं। चौकशीत त्याने आपले नाव अक्षय दिलीप चौधरी वय 30 वर्ष राहणार जुनी मंगलवाडी असे सांगितले। झडती दरम्यान त्याच्याकडून प्लास्टिक पिशवीत ठेवलेले तब्बल 86 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे। यासोबतच एक मोबाईल फोन आणि वजन काटा देखील हस्तगत करण्यात आलाय। या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे 4,34,000 रुपये इतकी आहे। चौकशीत आरोपीने सांगितले की हा अंमली पदार्थ त्याने आपल्या साथीदार सागर चौधरी यांच्या मदतीने विक्रीसाठी आणला होता। पोलिसांनी आरोपींविरुद्ध एमडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे। फरार आरोपीचा शोध सुरू आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून शहरात ड्रग्ज विरोधात कठोर पावले उचलली जात असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे। नागपूरमध्ये नशेविरोधात पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक सुरूच। पुढील कारवाई कुठे होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। त्या ठिकाणी चौधरी म्हणून जो आरोपी अटक केलेला आहे त्याच्याकडून 85 ग्रॅम जवळजवळ 3.5-4 लाखाचा एमडी त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने ज्याच्याकडून त्यांनी प्राप्त केली होती तोही आरोपी आपण अटक केलेला आहे। अद्याप त्याच्यामध्ये 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि पुढील एमडी त्यांनी कधी आणि कोणाकडून आणली होती त्याच्यासंबंधी आमचे पीआय क्षीरसागर लकडगंज हे त्याच्यामध्ये तपास करत आहेत। त्यामध्ये आमचे पोलीस स्टेशनचे लकडगंजचे पीआय, त्यांचे डीबीची टीम, डीबीचे अधिकारी यांची ही कारवाई पार पडलेली आहे। त्याच्यामध्ये जे 85 ग्राम एमडी जप्त त्याच्यामध्ये जप्त केलेली आहे आणि अधिकची एमडी आणखी कुठून आणली होती, कशा प्रकारे हा व्यवहार झाला होता किंवा त्याचा रूट काय आहे याच्यापर्यंत आम्ही निश्चितच पोहोचू।